महाराष्ट्र बोर्डामार्फत जो अकाउंटचा पेपर घेतला जातो, तो पेपर कशा पद्धतीने चेक करण्यात येतो, कोणत्या कोणत्या स्टेप्सला कसे मार्क्स असतात, इन डेप्थ आपल्याला आजच्या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे. माझ्या बॅक साइडला जे डॉक्युमेंट्स तुम्ही पाहतात ते एक कॉन्फिडेन्शियल डॉक्युमेंट्स आहे, जे की सहसा बोर्ड्स जे शिक्षक बोर्डाचे पेपर चेक करत असतात त्यांना सांगत असतात की ही प्रत कोणासोबत शेअर करू नका. बट यु नो अस आपल्याला आजच्या या क्लासमध्ये डिस्कस करायचं आहे कॉन्फिडेन्शियल. कॉन्फिडेन्शियल म्हणजेच काय, की महाराष्ट्र बोर्डामध्ये जेवढेही स्टुडंट अकाउंटचे पेपर देत असतात त्यांना बोर्ड एक मॉडेल आन्सर प्रोव्हाइड करत असते टीचर्सला, की बाबा असं जर विद्यार्थ्यांना लिहिलं असेल तर आणि तरच त्याला मार्क द्या, अदरवाईज त्याचे मार्क कट करा. आता तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांच्या मनात प्रश्न असतील की सर पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये माझं पूर्ण गणित बरोबर आलेलं आहे, बट बॅलन्स शीट टोटल चुकली तर माझे किती मार्क्स कटतील? किंवा सर मी बिल ऑफ एक्सचेंज मध्ये पूर्ण गणित व्यवस्थित केलं, टोटल ऑफ जर्नल लिहिलं नाही तर माझे किती मार्क्स कटतील? वन वर्ड सबस्टिट्यूट मध्ये सर माझी एका ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक झालेली आहे तर मला किती मार्क्स पडतील? अशा प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर प्लस काही टिप्स अँड ट्रिक्स मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, जेणेकरून अकाउंट्स मध्ये तुमचं पेपर प्रेझेंटेशन एकदम सॉलिड होईल आणि जे पण एरर्स तुम्ही करत होतात ते होणार नाहीत. आपल्याला ते सर्वच्या सर्व एरर्सला ड्रॉबॅक्सला दूर करायचे. ऑल राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल जो 2023 बोर्डाचा अकाउंटचा पेपर आला होता, काही अशा पद्धतीने तो पेपर होता. पूर्ण पेपर मी डिस्कस करेनच. ऑलरेडी जेव्हा पेपर झाला होता त्यावेळेस आपण डिस्कस केला होता, बट आपल्याजवळ त्यावेळेस मॉडेल आन्सर नव्हतं, बट यावेळेस मॉडेल आन्सर आहे. आता सर्वात पहिलं क्वेश्चन चेक करा. पहिले जे प्रश्न आलेलं होतं या पेपरमध्ये ते होतं वन वर्ड सबस्टिट्यूट, राईट. आता हे जे वन वर्ड सबस्टिट्यूट आहे ह्याचं आन्सर लिहायचं कसं एक्झाम मध्ये, ह्याचा आन्सर मध्ये जास्त बिग डील नाहीये. तुम्हाला सरळ सरळ जे आहे डायरेक्ट अशा पद्धतीचे आन्सर्स तिथे लिहायचे आहेत. जे पण तुमचे आन्सर असेल, जसं की आता इथे चेक करा, वन वर्ड वन टर्म, एका याला एक मार्क होतं, बरोबर आहे. एक नंबर टाकायचं नेट प्रॉफिट, स्पेसिफिक डोनेशन. आता काही काही आन्सर्स असे असतात की काही काही क्वेश्चनचे आन्सर्स दोन्हीच्या दोन्ही आन्सर असू शकतात. जसं की आता इथं क्वेश्चन होतं, क्वेश्चनचा आन्सर स्पेसिफिक डोनेशन आहे आणि कॅपिटल रिसीट आहे. समजा तुम्ही स्पेसिफिक डोनेशन लिहिलं तरी सुद्धा तुम्हाला मार्क्स पडतात, कॅपिटल डोनेशन लिहिलं तरी मार्क्स पडतात. क्वेश्चन काय होता? क्वेश्चन होता डोनेशन रिसिव्ड फॉर स्पेसिफिक पर्पज. आन्सर तुम्ही काय काय लिहू शकता? आन्सर लिहू शकता स्पेसिफिक डोनेशन आणि कॅपिटल रिसीट, दोन्ही पैकी कोणतंही लिहू शकता. स्पेशल डोनेशन लिहू नका. 2020 मध्ये काही स्टुडंटनी स्पेशल डोनेशन लिहिलं होतं, मार्क्स त्यांचं कटलं होतं. ओके. त्यानंतर गेन रेशो, डिझोल्युशन अँड रिअलायझेशन एक्सपेन्सेस एकच अर्थ होता आणि शेवटचा मर्कंटाईल. ओके. काही काही बुक मध्ये मर्कंटाईलला एक वेगळा शब्द दिलेला आहे, तुम्ही तो लिहू नका, मर्कंटाईलच लिहा. जसं की क्वेश्चन आहे, टॅली सॉफ्टवेअर इज अ क्लासिफाईड इनटू दिस कॅटेगरी, मर्कंटाईल कॅटेगरी मध्ये त्याला लिहायचं आहे. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन होता कॅल्क्युलेट द फॉलोइंग. आता खूप वेळेस टीचर्सला असं वाटतं की बाबा कॅल्क्युलेट द फॉलोइंगला जे कॅल्क्युलेशनचे स्टेप्स असतात त्याला मार्क आहेत, बट स्टेप्सला मार्क नसून डायरेक्ट जे तुमचा आन्सर आहे तिथे ते लिहायचं त्याला मार्क्स आहे. जसं की आता इथे चेक करा, इथे तुम्हाला डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करा म्हणाला 12.5%. ओके. आणि जे 12.5% डीईपी आहे हे तुम्हाला 2,20,000 वर वर्षभराचं काढायचं आहे, 10,000 वर 6 महिन्याचं काढायचं आहे. तर आता बोर्ड तुमच्याकडून काय एक्सपेक्ट करते की डीईपी कॅल्क्युलेशन करण्याची जे मेथड आहे ते एक्सपेक्ट करत नाही, डायरेक्ट आन्सर ओपनिंग वर डीईपी किती येईल आणि ऍडिशनल वर डीईपी किती येईल. चेक करा. कॅल्क्युलेट द फॉलोइंगचे जे आन्सर्स आहेत काय अशा पद्धतीने आहे, जसं की ओपनिंग वर डेप्रिसिएशन येते 27,500 अँड ऍडिशनल वर येईल 625. डायरेक्ट जे आहेत ते तुम्हाला मेन आन्सरला आन्सर आहेत, बरोबर आहे. मेन आन्सर्सला तुम्हाला मार्क आहेत, स्टेप्स किंवा जे पण मेथड असेल त्याला मार्क नाही आहेत कॅल्क्युलेट द फॉलोइंगला. ओके. बट तरी सुद्धा मी तुम्हाला सजेस्ट करेन की काही टीचरचं मूड बाय मूड असतं. मॉडरेटर्स जे असतात, चीफ मॉडरेटर्स, ते व्यवस्थित लक्ष देऊन चेक करत असतात. मॉडरेटर्स तेवढं लक्ष वगैरे देत नाहीत, त्यामुळं तुम्ही व्यवस्थित स्टेप्स तिथं लिहायचं आहे, जसे जमले तसं तुम्हाला ते लिहायचं आहे. अदरवाईज एक्झामच्या पुढं पुढं, जसं की आता यावर्षी अकाउंट पेपर 9 मार्चला आहे, तर 1 मार्च ते 9 मार्च दरम्यान मी ज्या वेळेस लाईव्ह स्ट्रीम्स घेईन त्यावेळेस मी तुम्हाला कॅल्क्युलेट द फॉलोइंग एक वेळेस रिवाइज करेन. त्यानंतर ऍग्री आणि डिसॅग्रीचं जे पण नंबर टाकून तुम्हाला आन्सर लिहायचे. सेम तुम्हाला सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह, त्याला सुद्धा तुम्हाला तिथं मार्क्स ऍज इट इज डायरेक्ट लिहिले तरी मार्क्स आहेत. बट मी तुम्हाला सजेस्ट करेन की जेव्हा तुम्ही सिलेक्ट द मोस्ट
अप्रोप्रिएट अल्टरनेटिव्ह लिहिता त्यावेळेस जे आहे तुम्ही क्वेश्चन व्यवस्थित लिहून तिथं आन्सर लिहायचे. म्हणजे जसं की ह्याच्या अगोदर पण पेपर प्रेझेंटेशनच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर इज अ, आता आन्सर काय येते, नॉमिनल येते. तर तुम्हाला व्यवस्थित नॉमिनल असं लिहून त्याच्या खाली डबल अंडरलाईन करून अकाउंट लिहायचे. ओके, डन. आता आपण येऊयात आपल्या मेन प्रोसिजर कडे, जे की सर्वात पहिलं आहे ऍडमिशन ऑफ पार्टनर. आता ऍडमिशन ऑफ पार्टनरचा जो गणित आहे, ऍडमिशन ऑफ पार्टनरच्या गणितामध्ये मोस्ट ऑफ टाइम तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करावं लागतंय, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करावं लागते आणि बॅलन्स शीट, ह्या तिन्हीला तुम्हाला मार्क असतात. आता मोस्ट ऑफ टाइम कॅश अकाउंट आणि गुडविल अकाउंट आपण तयार करत असता, ते फक्त आपल्याला अकाउंटिंग प्रोसिजर सोपी जावी, जर्नल एंट्रीज आपल्याला समजावं म्हणून कॅश आणि गुडविल अकाउंट आपण तयार करत असता वर्किंग नोट्स मध्ये, त्याला मार्क नसतात. मार्क कशा कशाला असतात, मार्क असतात रिव्हॅल्युएशन अकाउंट्सला, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आणि बॅलन्स शीटला. ओके, आता समटाइम्स कधी कधी जे गणित असते ते तुम्हाला करंट अकाउंट्स येते. ओके, आता या गणितामध्ये चेक करा, जे गणित आलं होतं ऍडमिशन ऑफ पार्टनरचं, तर ते करंट अकाउंटचं आलं होतं. आता काही केसेसमध्ये स्टुडंट्स जे अशा केसेसमध्ये तुम्हाला कॅपिटल अकाउंट काढायचं नसते, सरळ सरळ तुम्हाला करंट अकाउंट तयार करायचं असते. कॅपिटल अकाउंट डायरेक्टली काढला गेला तरी चालेल, बट मार्क्स जे असतात ते तुम्हाला रिव्हॅल्युएशन अकाउंट, पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटला. आता आपण स्टेप बाय स्टेप चेक करूयात की एकूण 10 मार्काचं जे ऍडमिशन ऑफ पार्टनरचं गणित आहे त्याला किती किती मार्क्स तुम्हाला मिळतात. सर्वात पहिले रिव्हॅल्युएशन अकाउंट्स मध्ये पहा, तुम्हाला जे ऍट दिस मोमेंट स्क्रीनवर दिसत असेल, तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डीआर साइडला आणि सीआर साइडला बॅलन्सेस जातात. आता हे बॅलन्सेस कशाचे आहेत, हे ऍसेटची किंमत कमी झालेले बॅलन्सेस आहेत, जे की बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आपण लेस करतात आणि रिव्हॅल्युएशन किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंटच्या डीआर ला लिहितात. आणि हे कशाचे आहेत, आपल्या ऍसेट्स मध्ये झालेली वाढ आहेत. म्हणजे ऍसेट साइडला आपण अप्रिसिएशन मधून ऍड करता आणि दुसरी पोस्टिंग त्याची इथे लिहिता. तर हे जे छोटे 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 पोस्टिंग असतात, चेक करा, अर्ध आणि अर्धा मार्क टोटल किती झालं, 1 मार्क आहेत. आणि इकडे जर चेक कराल मशिनरीला, आरडीडीला आणि फर्निचरला, ह्या प्रत्येकाला अर्ध मार्क, टोटल झाले 1.5 मार्क. आणि इथं जे तुमचं रिव्हॅल्युएशनचं किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचं जे डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट असते, इथं जर हे चुकलं तर तुमचा अर्धा मार्क जात असतो. आता मोस्ट ऑफ टाइम मी जेव्हा आपल्या क्लासेसमध्ये स्टुडंट इथं चूक करतात तर मी यावेळेस त्यांचे 3 मार्क कट करत असतो. का, कारण कसं आहे, आता इथं जर वाटण्यामध्ये चुका झाली तर हेच बॅलन्स जे आहे ते पार्टनर्स कॅपिटलच्या सीआर ला जाईल आणि तिथं मिस्टेक होईल आणि तिथं मिस्टेक झाल्यामुळे तिथली टोटल चुकेल, तिथले काही मार्क्स डिडक्ट होतील आणि तेच चुकीची टोटल बॅलन्स शीटला जाईल आणि मग बॅलन्स शीट सुद्धा टोटल चुकेल. त्याच्यामुळं तुम्ही असं समजू नका की फक्त इथलं चुकलं म्हणजे अर्ध मार्क, बाकी पूर्ण गणिताला 9.5 मार्क मिळतील, असं नाही. समटाइम्स एक चूक झाल्यामुळे दुसरी चूक इनडायरेक्टली होत असते, इनएडव्हरंटली होत असते, त्याच्यामुळे चुका करू नका. टोटल किती मार्क झाले, 2 मार्क डीआर चे आणि 1 मार्क सीआर चे, टोटल 3 मार्क मिळाले तुम्हाला प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटला. त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जे आहेत इथं मार्क्स स्कीम दिलं नाहीये, बट इथं एकही चूक झाली, समजा आता इथं तुम्ही टोटल लिहिण्यामध्ये चूक केलं, जसं की आता इथं 13,692 आलेलं आहे, समजा इथं तुमचं 13,600 आलं तर 1 मार्क तुमचं इथं, सॉरी, अर्ध मार्क इथं कटलं. ऑलराईट, आता अर्ध मार्क इथल्या टोटल मध्ये चुकलं म्हणजे ह्याच टोटल मधून तुम्ही डीआर चे मायनस करणार आणि मग इथलं हे टोटल चुकल्यामुळं हे जे सीडी असते ते सुद्धा तुमचे चुकणार, त्याच्यामुळं 1 मार्क तर तुमचा इथं गेलाच समजा. आता जेव्हा आपण बॅलन्स शीट कडे बघता तर बॅलन्स शीटला यांनी किती मार्क दिलेले आहेत चेक करा. प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट जर तुमचं पूर्ण बरोबर आलं तर तुम्हाला 3 मार्क्स मिळतात. त्यानंतर पार्टनर्स करंट अकाउंट जर बरोबर आलं तर तुम्हाला 2 मार्क, चूक झाली तर 1 मार्क कटला समजा. ओके, पूर्ण जर पार्टनर्स करंट अकाउंट बरोबर आलं तर 2 मार्क, थोडी जरी चूक झाली तर 1 मार्क कटला. आणि बॅलन्स शीट साठी टोटल किती मार्क, 5. असे टोटल पूर्ण गणितासाठी तुम्हाला 10 मार्क्स देण्यात येतात. आता बॅलन्स शीट मध्ये जर पाहायला गेलं तर बॅलन्स शीटच्या कोणत्या कोणत्या बॅलन्सेसला किती किती मार्क आहेत. आता ऍसेट साइडला आणि लायबिलिटीज साइडला नंबर ऑफ बॅलन्सेस जेवढेही येतात ते एक बॅलन्सेस जर तुम्ही करेक्ट केलं तर तुम्हाला तिथं मार्क्स देण्यात येतात. जर सपोज आता इथं चेक करा, बिल्डिंग दिलेलं आहे 30,000, ओके,
बिल्डिंगची एक्झॅक्ट अमाऊंट बघा 30,000 आहे आणि ऍप्रिसिएशनचे 6,000 ऍड केलं, 30 प्लस 6 किती झाले 36. 36,000 जेव्हा तुम्ही आउटरला लिहिता किंवा जर सपोज तुम्ही इनर कॉलम काढला जरी नाही काढला गेला तरी चालते, एकदम परफेक्ट, कारण जागा खूप कमी असते. एवढं जरी तुम्ही पोर्शन केलात म्हणजे ही जी बिल्डिंगची ऍडजस्टमेंट आहे एवढं जरी केलात तर तुम्हाला इथे किती मार्क्स पडायले, अर्धा मार्क्स पडायले. सर पूर्ण ऍडजस्टमेंट केलं तर अर्धा मार्क्स पडायले का? नाही, ही पूर्ण ऍडजस्टमेंट 1 मार्कासाठी आहे. 1 मार्क कसं, या एवढ्या पोर्शनला तुम्हाला अर्धा मार्क मिळाला आणि याची दुसरी पोस्टिंग तुम्ही रिव्हॅल्युएशनच्या सीआर साइडला केलं त्याचं 1 मार्क, म्हणजे पूर्ण ऍडजस्टमेंटचे किती झाले 1. आता बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला पाहताल तर टोटल इथे तुम्हाला 6 बॅलन्सेस आउटर कॉलम मध्ये दिसायलेत. बिल्डिंग, फर्निचर, मशिनरी, डेटर्स, कॅश अँड इथं स्टॉक दिलेला आहे तुम्हाला, बरोबर आहे, स्टॉक ऍप्रिसिएशनचे वगैरे झालेला. असे टोटल 6 बॅलन्सेस आहेत, प्रत्येकाला अर्धा मार्क त्यांनी दिलेत. म्हणजे टोटल ऍसेट साइडचे किती मार्क झाले 3 आणि लायबिलिटी साइडला जे बॅलन्सेस ट्रान्सफर करून आलेले आहेत त्याचे प्रत्येकाचे अर्धा म्हणजे किती 2 मार्क, अशा टोटल 10 मार्क्स तुम्हाला पडतात. ऑलराईट, म्हणजे एक स्टेप्सला अर्धा मार्क्स देण्यात येते. बट तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहिती आहे की प्रत्येक ऍडजस्टमेंटचे 2 पोस्टिंग होतात. एक पोस्टिंग जरी चुकली तर मॅक्सिमम चान्सेस असतात ते दुसरी पोस्टिंग ऑटोमॅटिकली चुकू शकते. त्याच्यामुळं एक ऍडजस्टमेंटला तुमचे 1 ते मार्क कंपल्सरी जाणार म्हणजे जाणार. हे होतं ऍडमिशन ऑफ पार्टनरचं. आता रिटायरमेंटचं सुद्धा सेम असते, कारण रिकॉन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिपची जेवढेही गणित आहेत त्याच्यामध्ये ऍडमिशन आणि रिटायरमेंट मध्ये ऑलमोस्ट जे कॅल्क्युलेशन्स आहेत ते सगळे सेम्स आहेत, अकाउंट फॉर्मॅट. आता तुम्ही रिटायरमेंट मध्ये जरी पाहताल तर बॅलन्सेस जे आहेत ते इकडे 3 बॅलन्सेस आलेले आहेत, त्यामुळे अर्धा किती मार्क झाले 1.5 मार्क, आणि इकडे सुद्धा 1 आलेला आहे आणि इथे टोटल आलेला आहे प्रॉफिट. मागच्या गणितामध्ये प्रॉफिट होतं, या गणितामध्ये लॉस आलेला आहे. ओके, तर अर्धा 1.5 मार्क आणि इकडचे 2 हाफ 1 मार्क, टोटल 2.5 मार्क झाले. मागच्या गणितामध्ये प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 3 मार्कासाठी होता, इथं 2.5 मार्कासाठी आहे. बॅलन्सेस वर अवलंबून आहे, जर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ऍडजस्टमेंट अकाउंट किंवा रिव्हॅल्युएशन अकाउंट मध्ये बॅलन्सेस जास्त आले तर ते 3 मार्कासाठी जाते, कमी आलं तर 2.5, पण मोस्ट प्रोबेबली ते 2.5 ते 3 मार्कासाठीच येत असते. ओके, त्याच्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे आणि इकडे बॅलन्स शीट आहे. आता मार्क्स स्कीम मध्ये जर बघताल तर ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये करंट अकाउंटचं गणित होतं, त्यामुळं करंट अकाउंटचं गणित जास्त किचकट न करता त्यांनी जास्त व्हॅल्यू दिले बॅलन्स शीटला, म्हणजे बॅलन्स शीटला त्यांनी 5 मार्क दिले होते. बट रिटायरमेंट मध्ये जर तुम्ही बघताल तर रिटायरमेंट ऑफ पार्टनर मध्ये बॅलन्स शीटला किती मार्क्स दिलेले आहेत, फक्त 4, कारण नंबर ऑफ बॅलन्सेस जे आहेत ते टोटल किती होते 8 गुणिले हाफ जर केलात तर 8 इंटू हाफ मार्क्स किती होतात 4. इथं चेक करा, मागच्या गणितामध्ये पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला फक्त 3 मार्क होते, 2 ते 3 मार्क होते, राईट. बट इथं जे आहेत ते पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला 3.5 मार्क्स देण्यात आलेले आहेत. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट एक वेळेस चेक करा. आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये समजा डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल तुमचं चुकलं, बरोबर आहे, चेक करा, जस्ट 1 सेकंड. इथं हा डिस्ट्रीब्युशन ऑफ गुडविल जे आहेत, समजा इथे 10,000 येणं बाकी होतं, हे जर चुकलं, किंवा जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन आहे, चेक करा. आता जनरल रिझर्वचं डिस्ट्रीब्युशन हे गुडविलचं झालं, त्यानंतर आता जनरल रिझर्वचं हे जर समजा डिस्ट्रीब्युशन चुकलं तर मग तुमचा अर्धा मार्क कट. सर फक्त अर्धा मार्क कट व्हायले, साधं सिंपल लॉजिक आहे. इथं जर वाटण्यामध्ये चुकलं तर मग हे जे टोटल आहेत खालची ते सुद्धा चुकेल, बॅलन्स ईडी किंवा जे टोटल ऑफ अकाउंट आहे, त्यामुळे 1 ते 1.5 मार्क तुमचं कटणार आहे. त्यामुळे पोस्टिंग जरी अर्धा मार्काला असले टोटल्सला तुम्हाला मार्क्स कटणार आहे. ओके, ऍडमिशन नंतर रिटायरमेंट नंतर आता नेक्स्ट चॅप्टर आहे डिझोल्युशन. डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म मध्ये कधी 1 पार्टनर इन्सॉल्व्हंटचं गणित येते, कधी ऑल पार्टनर्स येते, कधी फर्म डिझॉल्व्हर्स येते. आता हा जो एक्झामला गणित आला होता त्याच्यामध्ये जर पाहताल हेमा, मनीषा अँड लिम्सी हे 3 पार्टनर्स होते, तर हा गणितामध्ये 1 पार्टनर इन्सॉल्व्हंटचा प्रॉब्लेम बोर्डाला आला होता. 1 पार्टनर इन्सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये एक भागीदार जो आहे तो दिवाळखोर निघाला होता, 1 पार्टनर इन्सॉल्व्हंट निघाला होता. आता मार्क्स स्कीम जर पाहताल तर सर्वात पहिले चेक करा त्यांनी मार्क्स कशाला दिलेले आहेत. रिअलायझेशन अकाउंट्सला त्यांनी 3.5 मार्क्स दिलेले आहेत,
पूर्ण रिअलायझेशन अकाउंट बरोबर आला तर 3.5 मार्क्स. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये मॅक्सिमम बॅलन्सेस ट्रान्सफर होतात, त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये त्यांनी किती मार्क दिलेले आहेत? 4. अँड बँक अकाउंट मध्ये ज्याची जर टोटल बरोबर आली तर बँक अकाउंटची जर टोटल बरोबर आली तर डिझोल्युशनची प्रोसेस आपली करेक्ट असते, त्याला तुम्हाला मार्क्स दिलेले आहेत 2.5. तर असे टोटल 10 मार्क्स डिझोल्युशनच्या अशा प्रॉब्लेम मध्ये येतात. आता समटाइम्स इथं 15 जर आयटम्स आले असते तर मग मार्क स्कीम जे आहे ते कसे कसे झाले असते चेक करा, किंवा इथं 16 आयटम्स आलेले आहेत तर इथं 1.4 मार्क्स इच. याचा अर्थ काय? नीट लक्ष द्या की जर एक पोस्टिंग जर व्यवस्थित केलात तर तुम्हाला 0.25 मार्क्स देण्यात येते. म्हणजे 4 जर बॅलन्स एकदम करेक्ट लिहिलात तर ते 4 बरोबर आल्यानंतर तुम्हाला 1 मार्क्स देण्यात येते. उदाहरणार्थ कसं चेक करा, तुम्हाला एक 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 मी शो करतो. आता इथं चेक करा इथे जे बॅलन्सेस आहेत, नंबर ऑफ बॅलन्सेस अकॉर्डिंग टू देम 16 आलेले आहेत. आपण जस्ट काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 राईट. हे 16च्या 16 बॅलन्सेस आहेत. आता नीट लक्ष द्या, हे 4 जेव्हा तुम्ही बरोबर करता त्यावेळेस तुम्हाला 1 मार्क देण्यात येते, आणि जेव्हा 16च्या 16 बरोबर आले तर मग तुम्हाला 4 मार्क, म्हणजे 1 बरोबर आलं तर 0.25 मार्क्स देण्यात येते. आता उदाहरणार्थ रिझर्व्ह फंड तुम्ही हेमाला 5,000 वाटलं, मनीषाला 3,000 वाटलं, लिम्झीला समजा 2,000 गेलेला इथं, आणि त्या 2,000च्या ऐवजी तुम्ही फक्त तिला 1,000 वाटलं तर मग तुम्हाला ह्याचे मार्क्स मिळतात. ह्याचे मार्क्स जे आहेत ते तुमचे 0.25 मार्क्स कट होतात. आता इथं मिस्टेक झाल्यामुळं इथली टोटल चुकते, आणि इथं टोटल चुकल्यामुळं जे बॅलन्स सीडी येते लिम्झीचं जे कॅपिटल डेफिशियन्सी येते ते चुकते. ते चुकल्यामुळे हे 2 चुकून जातात, आणि हे 2 चुकल्यामुळे हे सुद्धा चुकतात. मीन्स 1 2 3 4 5 6 ठिकाणी मिस्टेक झाली फक्त एका मिस्टेक मुळे, तर तुमचे 4 मार्क्स जे आहेत ते 6 ठिकाणी मिस्टेक झाली म्हणजे तुमचे 1.5 मार्क कटले. ओके, अशा पद्धतीनं थोडंसं क्रिटिकल वे आहे पेपर चेक करण्याचा, बट अशा पद्धतीने पेपर चेक करण्यात येते. खूप सारे स्टुडंट्स म्हणत असतात की सर माझी फक्त एकच मिस्टेक झाली होती तर माझे त्यांनी एवढे मार्क का कट केले. त्याच्या मागचं लॉजिक हेच आहे की तुमचे या एका मिस्टेक मुळे इथली टोटल चुकली, राईट. हे टोटल चुकल्यामुळे जे आहे ते डेफिशिएट, आणि जे लिम्झी जेवढ्या रुपयाचा व्यवसायाचा घोळ केली तेवढं घोळ जे सॉल्वंट भागीदार आहेत त्यांना भरून काढावं लागते. ज्यांचा डिझोल्युशनचा अभ्यास झालाय त्यांना माहित आहे. आणि हे बॅलन्स चुकल्यामुळे जे आहे बँक अकाउंटची फायनल सेटलमेंटची बॅलन्स चुकते, त्याच्यामुळे इथं सुद्धा मिस्टेक्स होतात. आता टोटल किती ठिकाणी मिस्टेक झाले चेक करा. इकडे 4 ठिकाणी मिस्टेक झाले, आणि इकडे किती ठिकाणी मिस्टेक झाले? 2 ठिकाणी मिस्टेक झाले. टोटल किती? 6 मिस्टेक्स. 6 गुणिले 0.25 करा, आन्सर येईल तुमचं 1.5 मार्क तुमचे इथं कटतात. ओके, डन. हे झालं डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्मचं. त्याच्यानंतर आहे इथे चेक करा, इथल्या प्रत्येकाला म्हणजे जेव्हा तुम्ही जेवढेही आपले ऍसेट्स आहेत व्यवसायातले ते ऍज पर बुक व्हॅल्यू रिअलायझेशन अकाउंटला ट्रान्सफर करता. रिअलायझेशनला अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर चेक करा, हे बेरीज करता, याचे तुम्हाला अर्धे मार्क्स मिळतात इथं. म्हणजे एक एक बॅलन्सेसला अर्धे. जे आउटसाइडर लायबिलिटीज आहेत क्रेडिटर्स आणि बिल्स पेबल लिहिता 18 + 9 27, त्याच्यासाठी अर्धे मार्क. त्यानंतर इकडे सुद्धा जे आउटसाइडर लायबिलिटीज हे पेड केलेले होते, हे टोटल नंबर ऑफ लायबिलिटीज होते 30,000, असे केल्यानंतर तुम्हाला अर्धा मार्क्स मिळत राहते. ओके, त्याच्यानंतर आहे बिल्स ऑफ एक्सचेंज, राईट. बिल ऑफ एक्सचेंज बद्दल काय काय आलं होतं चेक करा. आता बिल ऑफ एक्सचेंज हा जो गणित आहे पेपरमध्ये पूर्णच्या पूर्ण तो काय अशा पद्धतीचा गणित आला होता. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये 2 प्रकारचे गणित येतात. एका गणितामध्ये वन ड्रॉवी असते, जसे की ऍट दिस मोमेंट चेक करू शकता राजेश आणि सुलोचनाचं गणित दिलेलं आहे. आणि काही गणितामध्ये वन ड्रॉवर मल्टिपल ड्रॉवी असते. तशा प्रकारचं गणित 2024 बोर्ड आले याचे चान्सेस जास्त आहेत. व्यवस्थित प्रॅक्टिस करा. ओके, आता ह्या गणितामध्ये जर बघताल तर तुमच्यापैकी मॅक्सिमम जणांना माहित आहे बिल ऑफ एक्सचेंज मध्ये काही काही वेळेस कंबाईन एंट्री होत असते. जसं ड्रॉवर जर बिल बँकेला दिला
तर कंबाईन एंट्री होते, किंवा ड्रॉवी कडून येणं बाकी असलेली रक्कम आली नाही, ड्रॉवी इन्सॉल्वंट निघाला, मग एकूण अमाऊंट पैकी 30% अमाऊंट रिकव्हर फ्रॉम द प्रायव्हेट इस्टेट ऑफ ड्रॉवी म्हणते आणि राहिलेली अमाऊंट बुडते. मग तुम्ही एंट्री काय करता, कॅश बँक अकाउंट डीआर, बॅड डेट्स अकाउंट डीआर, टू ड्रॉवी अकाउंट सीआर, अशा प्रकारची तुम्ही एंट्री करत असता, राईट. मग आता असे जे कंबाईन एंट्री असतात त्याचा मार्क जास्त असतात. नॉर्मल एंट्रीजला जसे की बिल ऍक्सेप्ट करणं, इंटरेस्ट चार्ज करणं, पार्ट पेमेंट करणं, ते एक एक मार्कासाठी असतात. आता इथे चेक करा, इथे एक गणित होतं ज्याच्यामध्ये सर्वात पहिली एंट्री कोणती आहे, सेल्सची. मॅक्सिमम टाइम पहिली एंट्री सेल्सची असते. सेल्सच्या एंट्रीला 1 मार्क. ऍक्सेप्टन्सच्या एंट्रीला चेक करा, ऍक्सेप्टन्सच्या एंट्रीला सुद्धा तुम्हाला 1 मार्क देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही बघता तर डिस्काउंटची एंट्री आहे. डिस्काउंटच्या एंट्रीला तुम्हाला तब्बल किती मार्क आहेत, 2. थोडं जरी मिस्टेक झाली तर मग तुम्हाला इथं 1च मार्क मिळते, 1 मार्क तुमचं गेले समजा. त्यामुळं ह्या एंट्री मध्ये चुका होऊ द्यायची नाहीत. ओके, अशा एंट्री एकदम परफेक्ट करायचं. त्यानंतर इथं ते डिस्काउंटेड बिल डिसऑनर झालं तर आपण ओल्ड बिल कॅन्सलची एंट्री केलं. सुलोचना टू इंटरेस्ट चार्जची एंट्री आहे, न्यू बिल ऍक्सेप्टन्स. अँड मग इथं आपण एंट्री केला रिबेटची. रिबेट म्हणजे काय, न्यू बिल ऍक्सेप्ट केल्यानंतर ड्रॉवी जे आहे 1 महिना अगोदर 1.5 महिना अगोदरच पेमेंट केलं, तर इथं 2 मार्क याला देण्यात आलेले आहेत. आता नीट लक्षात घ्या, या कॉन्फिडेन्शियल मध्ये सुद्धा काही मिस्टेक्स आहेत, ते म्हणजे टोटल ऑफ जर्नलचे. खूप वेळेस असं झालेलं आहे की विद्यार्थ्यांनी टोटल ऑफ जर्नल केलं नसल्यामुळे त्यांचे मार्क्स कटलेले आहेत. त्याच्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेन की टोटल ऑफ जर्नलला इथं जरी काही मार्क त्यांनी शो केले नाहीत तरी सुद्धा तुम्हाला कंपल्सरी जे आहे ते टोटल ऑफ जर्नलला मार्क असतात. कोणत्या सिच्युएशन मध्ये असतात, समजा इथं कंबाईन एंट्री न येता साधी सिंपल एंट्री आली म्हणजे ड्रॉवीनं ड्यू डेटच्या दिवशी बिल हॉनर करून टाकलं, ओके, त्याच्यासाठी काही असं सेपरेट एंट्री वगैरे काही सांगितलं नव्हतं तुम्हाला. ओके, मग आता अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे की टोटल ऑफ जर्नलला 1 मार्क असतात. सांगायचं तात्पर्य नीट फोकस करा की ह्या एंट्रीला जर साधी सिंपल एंट्री आली, बरोबर आहे, सिंपल एंट्री म्हणजे कोणती की ड्रॉवीनं रिटायर न करता ड्यू डेटच्या दिवशी जर बिल हॉनर केला तर एंट्री काय होते, कॅश बँक अकाउंट डीआर टू बिल्स रिसिवेबल अकाउंट सीआर. मग नॉर्मल एंट्री असल्यामुळे इथे किती मार्क येतात, 1. टोटल इथून या एंट्रीच्या 2च्या ऐवजी इथे 1 मिळालं, किती झाले टोटल, 9. मग 10 मार्काचं गणित आहे. मग अशा वेळेस 1 मार्क जे आहे ते या टोटल ऑफ जर्नलला ऑटोमॅटिकली ते अटॅच होऊन जाते. ओके, त्यामुळं तुम्हाला मिसगाईड होऊ नये म्हणून मी अगोदरपासूनच सांगायलो की छोटे छोटे पॉइंट जे आहेत ते व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे, जस्ट 1 सेकंड, नेक्स्ट त्याच्यानंतर आहे ते म्हणजे डेट्स. बिल ऑफ एक्सचेंज मध्ये हा जो गणित होता ह्याच्यामध्ये डेट्स नव्हते, कोणत्या दिवशी वस्तू विकला, कोणत्या दिवशी जे आहे बिल तयार झालं, ह्याच्याबद्दल काही दिनांक दिले नव्हता. बट एक्झाम मध्ये काही वेळेस तुम्हाला डेट्स येतात, त्यामध्ये डेट्सला सुद्धा मार्क असतात. ओके, डन. त्याच्यानंतर चेक करा, इथं काय सांगण्यात आलेलं आहे की जर्नल एंट्रीज नंबर 1 2 3 4 5 6, ओके, 1 2 4 5 6 7 हे प्रत्येकासाठी 1 मार्क आहेत, 6 मार्क. आणि तिसऱ्या आणि 8व्या म्हणजे जे डिस्काउंटची एंट्री आहे आणि रिबेटची एंट्री आहे त्या दोन्ही एंट्रीसाठी 2-2 मार्क तुम्हाला देण्यात आले, म्हणजे टोटल किती, 6 आणि 4 10 मार्कासाठी ओव्हरऑल जे आहे ते प्रॉब्लेम झालेला आहे. ओके, आय होप इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नसेल, सर्व गोष्टी ज्या आहेत इथपर्यंत तुम्हाला एकदम क्लिअर समजले असतील. ओके, चलो नेक्स्ट स्टेप मध्ये या. नेक्स्ट याच्यामध्ये काय म्हणलंय चेक करा. आता इश्यू ऑफ शेअर्स. इश्यू ऑफ शेअर्स जे आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इश्यू ऑफ शेअर्स जे प्रॉब्लेम आहे ते सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जस्ट 1 सेकंड, लाईटचा इफेक्ट यायला. ओके, असू दे. इश्यू ऑफ शेअरचं सुद्धा इम्पॉर्टंट आहे. इश्यू ऑफ शेअर्स मध्ये पहा मार्क कसे कसे असतात. आता गणित तर मी तुम्हाला ऑलरेडी शो केलेलं आहे. इथे चेक करा, पहिली एंट्री असते ऍप्लिकेशन मनी रिसिव्हडची, कंपल्सरी 1 मार्क. दुसऱ्या एंट्रीला कंपल्सरी 2 मार्क असतात का, समटाइम्स ओव्हर सबस्क्रिप्शन होते. ओव्हर सबस्क्रिप्शन झाल्यामुळं काही शेअर होल्डर्सला आपण त्यांचे पैसे परत करता
किंवा काही वेळेस प्रो रेटा अलॉटमेंट सुद्धा होत असते. मग अशा वेळेस जे दुसरी एंट्री असते ज्याच्यामध्ये आपण शेअर कॅपिटल अकाउंट मधून पैसे शेअर ऍप्लिकेशन मनी अकाउंट मधून पैसे आपण शेअर कॅपिटल अकाउंट मध्ये ट्रान्सफर करत असतो, अशा एंट्रीला तुम्हाला मार्क कटू शकतात. बरोबर आहे. त्यामुळे ती एंट्री जी आहे ते महत्वाची आहे. ते किती मार्काला इथे देण्यात आलेली आहे? 2 मार्काला सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर जे जेवढेही एंट्रीज आहेत ते सगळेचे सगळे 1-1 मार्काचे आहेत. काही वेळा कॉल्स इन एरर्सची एंट्रीज वगैरे असतात. स्पेशल एक ना एक एंट्री असते, जसं की शेअर फॉरफिचरची एंट्री असते, कॅपिटल रिझर्वची एंट्री असते. मोस्ट ऑफ टाइम भाग जप्तीची शेअर फॉरफिचरची जी एंट्री असते त्याला 2 मार्क असतात. आता या गणितामध्ये शेअर फॉरफिट झाले नव्हते, त्यामुळे त्यांनी जे कॉल्स इन एरर्स आहे, ज्या हप्त्याचे पैसे आले नाहीत त्याच एंट्रीला किती मार्क देऊन टाकले? 2. टोटल 8 मार्कासाठी आहे. बरोबर आहे. 8 पैकी 8. आता काही वेळा समटाइम्स तुम्हाला बॅलन्स शीट सुद्धा असते. मग ज्याही वेळेस इश्यू ऑफ शेअर्स मध्ये बॅलन्स शीट आली त्यावेळेस जर्नल एंट्रीला 7 मार्क असतात आणि बॅलन्स शीटला 1 मार्क असते. 1 ते 1.5 मार्क बॅलन्स शीटला असते. डिपेंड. काही वेळा जर्नल एंट्री 5.5 मार्क असतात. मग बॅलन्स शीटला जे आहे ते रिमेनिंग राहिलेले मार्क्स तुम्हाला बॅलन्स शीटला देण्यात येतात. जसे की 2.5 मार्क जे आहेत ते तुम्हाला बॅलन्स शीटला देण्यात येतात. काही वेळा जर्नल एंट्रीजला 6 आणि बॅलन्स शीटला 2 मार्क. डिपेंड्स. ओके, डन. त्याच्यानंतर नेक्स्ट जो गणित आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचा आहे. अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचं सर्वात सोपं गणित आलं होतं. तुमच्यापैकी मला माहिती आहे, मी ॲज अ अकाउंटचं टीचर आहे, खूप सारे मुलं या चॅप्टरचे अभ्यास केले नाहीत किंवा खूप साऱ्या ट्युशन्स मध्ये या चॅप्टरकडे जास्त फोकस केला जात नाही. शेवटचे 10 ते 12 दिवस 15 दिवस शिकवण्यात येते. बरोबर आहे का? कारण हा चॅप्टर तुमचं कॉन्फिडन्स लो करणारा आहे. त्याच्यामुळे ह्याला शेवटी याचं काम तमाम करायचं असतंय. बोर्ड्स 2023 मध्ये मी माझ्या ऑफलाईन आणि बिग बुल बॅचच्या स्टुडंटला जे आहे फक्त 2च दिवस हा चॅप्टर शिकवलं होतं. एक्झाम उद्या म्हणजे आज माहिती सांगितली होती. बरोबर आहे. आणि त्या व्हिडिओमध्ये त्या 2 तासाच्या लाईव्ह स्ट्रीम मध्ये जे गणित झालं तेच गणित एक्झामला येते. 2023 लाही तसं झालं, 24 लाही तसंच होईल. त्यामुळे मी तुम्हाला सर्व स्टुडंटला रिक्वेस्ट करेन की तुम्ही एक्झामच्या पुढे जे लाईव्ह सेशन्स होतात ते मिस करायचं नाही. ओके. मार्क्स जे आहेत ते सेम अर्धा मार्क्स देण्यात येतात आणि टोटल भरती 8 मार्क्स करण्यात येतात. या गणितामध्ये हा जो चॅप्टर आहे अनालिसिस ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट, टोटल 5 ते 6 प्रकारचेच गणित आहेत. प्रत्येक प्रकारचं एक एक गणित केलात तर तुमचं काम तमाम. बाकी ते सोडून दुसरं तिसरं कोणतंच येत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न. नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न हे एकदम स्टुडंटचं हॉट फेवरेट प्रॉब्लेम असतं, कारण 12 मार्कासाठी आहे, कंपल्सरी आहे, याला काही ऑर नाही. ओके. आता नॉर्मल आहे की 12 मार्क म्हणजे 6 मार्क इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला असतात आणि 6 मार्क बॅलन्स शीटला असतात. बट इन्कम अँड एक्सपेंडिचरचे 6 मार्क कशा पद्धतीने असतात, बॅलन्स शीटचे 6 मार्क्स कशा पद्धतीने असतात, सरप्लस कटलं तर कसं, डेफिशिटला कसं, चेक करा. सर्वात पहिले गणितामध्ये तुम्हाला जे प्रॉब्लेम आलेला आहे मत्स्योदरी इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबादचं आलेलं आहे. ओके. आणि तुम्हाला काय ऍडजस्टमेंट आलेले आहेत, ऍडजस्टमेंट जे आहेत टेबल फॉर्म मध्ये आलेले आहेत. बाकी दुसरं थिअरॉटिकल ऍडजस्टमेंट वगैरे काहीच नाही. ओके. आता आन्सर मध्ये बघा, आन्सर मध्ये जर तुम्ही चेक करताल तर प्रत्येक एक्सपेंडिचर साइडला जे बॅलन्सेस जात आहे, एक्सपेंडिचर साइडला जाणाऱ्या प्रत्येक बॅलन्सेसला अर्धा मार्क्स देण्यात आलेला आहे. जसे की टू सॅलरी टू टीचिंग स्टाफ, टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस, टू स्टेशनरी, प्रत्येक डिप्रिसिएशन फर्निचर वर आणि बुक्स वर दोन्हीच्याही डिप्रिसिएशनला तुम्हाला किती मार्क्स आहे? अर्धा मार्क्स आहे. आणि सरप्लसला सुद्धा अर्धा मार्क्स आहे. म्हणजे जेवढे बॅलन्सेस आहेत तेवढं तिथं मार्क्स तुम्हाला देण्यात आलेले आहेत. म्हणजे इनडायरेक्टली आता सपोज तुम्ही गणित करायलात आणि तुमची जी आहे सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट चुकली तर मार्क्स कुठं कुठं कटतेत बघा. आता सबस्क्रिप्शनची ऍडजस्टमेंट चुकली म्हणजे चेक करा, हे इथून मार्क्स तुमचे कटले, हे ऍड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचे अर्ध मार्क इथं कटला, राईट. त्याच्यानंतर दुसरी पोस्टिंग कुठं होते याची दुसरी पोस्टिंग होते सर बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला होते. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला आलं, चेक करा आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 5300 अर्धा मार्क.
ओके, म्हणजे तिकडचा अर्धा इथला अर्धा किती मार्क कटले? 1 मार्क कटले. काय बोललेलं आहे सर? एकच तर मार्क कटलेला आहे की. आता लक्ष द्या, तिथलं अर्धा मार्क, ओके, आणि इथला अर्धा किती झाले? 1. आता इथं चुकलं याचा अर्थ काय? की इथं तुम्ही ऍडलेस करताना काहीतरी घाण केलात. आता ऍडलेस करताना चूक केलात, याचा डायरेक्ट इम्पॅक्ट कशावर पडते? याचा डायरेक्ट इम्पॅक्ट पडते इथल्या टोटलवर. इथली टोटल चुकली मीन्स तुमचं काय चुकलं सर? सरप्लस आणि डेफिशिएट चुकलं, राईट? त्यामुळे सरप्लस आणि डेफिशिएटचे तुमचे अर्धे मार्क गेले आणि इथल्या टोटलचे अर्धे मार्क. टोटल किती मार्क उठले? 2 मार्क. नॉट इवन दॅट, एवढंच नाही तर ते चुकीचं सरप्लस तुम्ही कशामध्ये ऍड करता? ते चुकीचं सरप्लस आपण सर ह्याच्यामध्ये ऍड करतो, राईट? त्याच्यामध्ये ऍड केल्यामुळं इथले 1 मार्क कटले आणि इथे एक चूक झाल्यामुळं तुमची बॅलन्स शीट टोटल आहे ते एक चुकते. म्हणजे एका सबस्क्रिप्शनच्या घोळमुळं अनेक टोटल्स जे आहेत ते चुकत 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 जातात. त्याच्यामुळं तुमच्या एका ऍडजस्टमेंटमुळं 2 ते 3 मार्क तुमचे इझिली कट होतात. मी कॅल्क्युलेट केल्यानंतर तर आता 3.5 यायलेत. इन्कम अँड एक्सपेंडिचरची 2, सरप्लस आणि डेफिशिएटचे जे आउटर कॉलमची टोटल असते ते चुकल्यामुळे 1 मार्क कटला 3 आणि बॅलन्स शीटच्या टोटलचं 3.5 मार्क्स कटतात. त्यामुळं नॉट फॉर प्रॉफिट मध्ये सबस्क्रिप्शन चुकून द्यायचं नाही. ओके, डन. त्याच्यानंतर बॅलन्स शीट जर बघताल तर चेक करा, बॅलन्स शीटला सुद्धा इथे किती मार्क दिलेले आलेले आहेत? 6. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरला 6 आणि बॅलन्स शीटला सुद्धा 6. आता नंबर ऑफ बॅलन्सेस जे आहेत ते ऍसेट साइडला जास्त आहेत, त्यामुळं 4.5 मार्क हे ऍसेटच्या टोटलला दिलेले आहेत, राईट? आणि 1.5 मार्क 6 पैकी लायबिलिटीजच्या टोटलला दिलेले आहेत. आता समटाइम्स ऍसेट्स मध्ये जे बॅलन्सेस आलेले आहेत त्या बॅलन्सेस पेक्षा जास्त बॅलन्स जर इकडं असेल तर मग 4 मार्क इकडं 2 इकडं. समजा दोन्ही साइडला समसमान असले तर 3 मार्क इकडं आणि 3 मार्क इकडं असतात. ऑलराईट. त्याच्यानंतर बारी आहे पब्लिक पार्टनरशिप फायनल अकाउंटची. आय डोंट नो या पेपरमध्ये डेथ ऑफ पार्टनरचं का दिलेलं आहे, का दिलं नाही माहित नाही. डेथ ऑफ पार्टनरचं गणित आलं होतं बट त्यांनी द्यायला पाहिजे होतं. ओके, एनिवेज, बट मी तुम्हाला सांगेन की डेथ ऑफ पार्टनरला सुद्धा मार्क स्कीम कशा पद्धतीने असू शकते. ओके, सर्वात पहिले याचं होऊ द्या पार्टनरशिप फायनल अकाउंटचं. पार्टनरशिप फायनल अकाउंटचं जे पूर्णच्या पूर्ण प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम आहे 12 मार्कासाठी. ऑलराईट. आता 12 मार्क जर तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्याला कशा पद्धतीनं फॉर्मॅट लिहावं लागते? सर्वात पहिले चेक करा, मी डायरेक्ट मेन गोष्ट तुम्हाला दाखवतो ते म्हणजे ट्रेडिंग अकाउंट्स, प्रॉफिट लॉस अकाउंट, बॅलन्स शीट आणि करंट अकाउंट. करंट अकाउंटचं गणित होतं त्यामुळे डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स जे आहेत ट्रेडिंग अकाउंटला 2.5 मार्क, प्रॉफिट लॉस अकाउंटला 4, बॅलन्स शीटला 4 आणि पार्टनर्स करंट अकाउंटला 1.5 असे टोटल मार्क्स किती आहेत? 12. बट एक ऍडजस्टमेंट चुकली तर ह्या 12 पैकी 4 मार्क जाऊ शकतात. का? कारण तुम्ही जर शर्टाची वरचीच गुंडी चुकीची लावलात तर खालच्या सगळे गुंड्या ज्या आहेत ते जसं तुम्ही लावत जाताल ते चुकत जातात. त्यामुळं तुम्हाला मिस्टेक होऊ द्यायचं नाही. जसे की आता इथे चेक करा, सर्वात पहिले ट्रेडिंग अकाउंटला आहे. ट्रेडिंग अकाउंटला कंपल्सरी येणार काय? क्लोजिंग स्टॉक कंपल्सरी येते. क्लोजिंग स्टॉकची एक ऍडजस्टमेंट बरोबर केलात तर तुम्हाला 1 मार्क मिळते. का? हे बघा, पहिली पोस्टिंग ट्रेडिंगच्या सीआर ला करणार त्याचा अर्धा आणि दुसरी पोस्टिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला करणार त्याचा अर्धा. अर्धा अर्धा किती मार्क झाले? 1 मार्क झाले. ओके, सेल्स मधून सेल्स रिटर्न लेस केलात अर्धा मार्क आणि इकडे 3 ओपनिंग स्टॉक परचेस आणि ग्रॉस प्रॉफिट टोटल किती झाले? 1.5 आणि हे 1 टोटल 2.5 मार्काला तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट येते. जर करंट अकाउंट आलं नसतं तर ट्रेडिंग अकाउंट जे आहे ते तुम्हाला 3 मार्काला गेलं असतं और 3.5 मार्काला गेलं असतं. ओके, त्याच्यानंतर आता समजा प्रॉफिट लॉस अकाउंट चेक करा. प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये एकदा ते झाल्यानंतर मग बाकी गोष्टी मी समजून सांगतो. प्रॉफिट लॉस अकाउंट मध्ये जे ग्रॉस प्रॉफिट सीआर ला लिहिता त्याचे काही मार्क नसतात कारण त्याला ऑलरेडी अर्धा मार्क्स पडलेला असतो. ओके, बट टोटल चुकीची लिहिलात तर चुकीची टोटल लिहिल्यामुळे मार्क तर कटत नाहीत बट चुकीची टोटल जेव्हा येते त्याच्यामुळे तुमच्या व्यवसायाचा कशावर इम्पॅक्ट पडते? नेट प्रॉफिट वर इम्पॅक्ट पडते. आणि मग हे जर नेट प्रॉफिट चुकलं तर तुमचे 1 मार्क गेले समजा. आता एवढेही तुम्ही लहान नाही की नेट प्रॉफिट चुकल्यामुळं तुमचं फक्त 1 मार्क कट होऊ शकत नाही. नेट प्रॉफिट जर तुमचं चुकलं पोस्टिंग करत असताना
किंवा डिस्ट्रीब्युशन करत असताना, तर आता इथलं 1 मार्क कटते. ओके, असं इमॅजिन करूयात की सर मी पार्टनरशिप फायनल अकाउंटचं गणित केलं, माझी बॅलन्स शीट टोटल आली पण नेट प्रॉफिट चुकलंय. आता अशी कंप्लेंट खूप साऱ्या जणांची असते की बॅलन्स शीट इक्वल येते पण नेट प्रॉफिट चुकते. तर बॅलन्स शीट इक्वल येणं याचा अर्थ गणित बरोबर नाही. बॅलन्स शीटची अचूक टोटल यावं लागते. आता खूप वेळेस असं होते की काही जणांची बॅलन्स शीट टोटल दोन्ही साईडची 60,500 60,500 येते. त्यांना वाटतं गणित बरोबर आलं. चुकीची टोटल सुद्धा येऊ शकते. आन्सर आहे 60,000 60,000. तुमची दोन्ही बाजू 500-500 ने इक्वल आली याचा अर्थ तुम्ही कुठं ना कुठं घोळ केलेला आहे. इक्वल येणं महत्वाची नसते, अचूक इक्वल यावं लागते कंपल्सरी. ओके, आता इथे काय सांगण्यात आलेलं आहे की सपोज आपण इमॅजिन करायलो की तुमचं हे डिस्ट्रीब्यूट करण्यात चुकलं, तर इथलं 1 मार्क कटलं. ह्याची दुसरी पोस्टिंग जे आहे ते तुम्ही पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला करता. ओके, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला केल्यानंतर चेक करा पार्टनर्स करंट अकाउंटचा आहे बरोबर. तर यांनी इथे कॅपिटल नाव दिलेलं आहे, माफ करा त्यांना. बघा बोर्डाकडून सुद्धा चुका होऊ शकतात. इथे कॅपिटल येत नाही, पब्लिक यहाँ पे आएगा पार्टनर्स करंट, कारण कॅपिटल बॅलन्स जे आहेत ते आपण ऑलरेडी ट्रान्सफर करतो पार्टनर्स करंट अकाउंट. ओके, हा आता ह्या पार्टनर्स करंट अकाउंट मध्ये तुम्ही जे तुमचं नेट प्रॉफिट आहे ते ट्रान्सफर करता. इथं टोटल चुकल्यामुळं इथले तुमचे मार्क्स कटतात. तिथलं 1 मार्क, इथला 1 मार्क कटला. ओके, आणि मग ते टोटल तुम्ही जे आहेत ते तुम्ही कुठे ऍड करता, इकडे बॅलन्स शीट मध्ये ऍड करता. इथले सुद्धा तुमचे मार्क्स जे आहेत ते कटतात आणि इतर टोटल चूक केल्यामुळं बॅलन्स शीटची टोटल सुद्धा तुमची चुकीची येते. त्यामुळं एक नेट प्रॉफिट चुकलं तर नियर अबाउट तुमचे 3 ते 4 मार्क तुमचे जाऊ शकतात. राईट. आता हा मॉडेल आन्सर तुम्हाला दाखवण्याचा एकमात्र हेतू होता की एक्झॅक्ट तुम्हाला माहित पाहिजे की महाराष्ट्र बोर्डामध्ये पेपर तपासणी कशा पद्धतीची होते अँड तुम्हाला लिहित असताना कोणत्या कोणत्या गोष्टीवर जास्त भर द्यायचा आहे, कोणत्या कोणत्या गोष्टी किती महत्वाचे तुमचे असतात. आता ज्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांनी पेपर सॉल्व्ह करत असतील तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे एकदम संजीवनी असल्यासारखी आहे, कारण त्यांना खूप फायदा होतो. ओके, जर अकाउंटचे पेपर सॉल्व्ह करत नसाल किंवा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत नसाल तर मग तुम्ही अंधाधुंद कारभार करत आहात. ओके, आय होप या व्हिडिओमुळे तुम्हाला कुठं ना कुठं फायदा झाला असेल, काही ना काही तुमची हेल्प झाली असेल. ओके, बेस्ट ऑफ लक. असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही DA2 अकॅडमीच्या ह्या युट्यूब चॅनलला व्हिडिओला लाईक करा, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऑलरेडी अपलोडेड आहेत. जे स्टुडंट सबस्क्राईब केलेले असतात त्यांना YouTube नवनवीन व्हिडिओज त्यांना शो करत असते. जे अनसबस्क्राईब करून मजे घेत असतात त्यांना YouTube तेच व्हिडिओ टाकत असते. त्यामुळं सबस्क्राईब केल्यानंतर आणि अनसबस्क्राईब केल्यानंतर दोन्हीही स्टुडंट मध्ये खूप जमीन आसमानचा फरक असते. ओके, साधं लॉजिक आहे. ह्याच्या अगोदर खूप सारे व्हिडिओज टाकलेले आहेत, जसे की इकॉनॉमिक्सचं किंवा OCMचं पेपर कसं लिहायचं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं असते, अक्षर खराब असल्यावर तरी सुद्धा चांगले मार्क कसे घ्यायचे, शॉर्टकट्स कसे काढायचे, 2 महिन्यात 90 पेक्षा जास्त मार्क कसे घ्यायचे, अशा अनेक टॉपिकवर व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. जे सबस्क्राईब केले त्यांना दिसतील, जे अनसबस्क्राईब करून मजे घेत आहेत त्यांना मे बी ते दिसणार नाहीत. आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये आणि बाकी गोष्टी त्या समोरच्या क्लासमध्ये आपण डिस्कस करूयात. चला बाय, टेक केअर अँड स्टे कनेक्टेड.